हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर चला, सकाळी पहिलं काम मन शांत करणं. दिवसभराचं उत्तर इथेच सापडतं. मन शांत करायचं ठरवलं, पण मेंदूत विचार आजच्या आज साखर कमी टाकायची का जास्त? त्यानंतर गरम पाणीही केलं चहा करता करता. गॅलरीमध्ये गरम पाणी पिताना लोक म्हणतात गरम पाणी आरोग्यासाठी चांगलं. मला तर चहा बनायच्या आधीचा हा ट्रेलर वाटतो. किचनमध्ये चहा करताना सगळे म्हणतात चहा व्यसन आहे, पण खरं तर हा प्रेम आहे, फक्त कपात मिळणारा. मेडिटेशनने मन शांत केलं, आता चहा मनाला नाचवण. हा बघा, शेवटी मूवी सुरू झाला. वाफाळताना चहा, ते साखरेचं प्रेम आणि माझं मन सगळं एकत्र उकळतंय. आणि चला, हे उकळलेलं प्रेम आता मी ग्रहण करणार आहे. तुम्ही याच्या सगळ्याचं मेडिटेशन झाले, चहा झाला, आता देवळात रिपोर्टिंग. देवाला पण कळू दे आजचा मूड एकदम चांगला आहे. हे सूर्यदेवा, बोल बॉस, आजचा दिवस जरा कमी गरम ठेवता येईल का? आणि त्यानंतर इथे राहुल खिडकी साफ करतोय. राहुल ग्लास इतका साफ करतोय की आता शेजारी पण विचार करत असणार घरात खिडकी का खुलं आकाश. मी भाजीसाठी मसाले काढते, पण मला असं वाटते की मी स्वयंपाक नाही, एखादं डिटेक्टिव्ह मिशन सुरू केलं आहे. कारण दालचिनी, वेलदोडे, लवंग, अरे बापरे, या सगळ्यांनी एकत्र आलं तर असं वाटतं भाजीची बारात निघते. प्रत्येक डब्यातला मसाला म्हणजे घरातलं छोटा खजिना असतो. फक्त याचा उपयोग सोन्याऐवजी भाजीला चव आणायला होतो. मसाले जमवले आणि आता आला सगळ्यात इमोशनल टप्पा, कांदा कापणं. लोक सिनेमात रडतं, मी इथे कांद्यामुळे ब्लॉकबस्टर सीन देते. आता मी सगळे मसाले भाजून घेते. हा तो क्षण आहे जेव्हा घरात सुगंध पसरतो आणि शेजाऱ्यांना वाटतं आपण हॉटेल चालू केलं. मसाला भाजून झाला तोपर्यंत मी भातही इथे लावून घेते. भात लावल्यानंतर माझं एक नंबर काम चालू होणार आहे. चला हा तो क्षण आहे जेव्हा मसाल्यांना वाटतं आता आपलं खरं करिअर सुरू झालं आहे. आजकाल लोक मिक्सर वापरतात, पण मी इथे अजूनही मसाल्यांना ओल्ड स्कूलची ट्रेनिंग देते. पाट्यावर मसाले वाटणं म्हणजे धीर, ताकद आणि थोडं प्रेम. भाजीला लग्नासाठी तयार केल्यासारखं आहे. आणि इथे जसं जसं मसाला वाटला जातो ना, तसं तसं हळूहळू त्याची चव जी आहे ती जास्त येते, अगदी प्रेमातल्या स्लो मोशनसारखी. या पाट्यावर आईसुद्धा असंच मसाला वाटायची. तो सुगंध अजूनही मला तिची आठवण करून देतो. आज मी पण तसंच करते, जणू तिच्या रेसिपींचं पुढचं पानच लिहिते. आणि हो, हे मसाले फक्त भाजीला चव देत नाही, तर आपल्या घराच्या आठवणी, परंपरा आणि प्रेम एकत्र करून देतात. इथे एका बाजूला मी मसाल्यांना फोडणी देते आणि दुसरीकडे चपाती करते. स्वयंपाकघरातली ही जुगलबंदी आहे. एका बाजूला सुगंध, दुसऱ्या बाजूला ऊब, आणि दोन्ही मिळून घराला आनंदाचा स्वाद देतात. सकाळपासून ध्यान, गरम पाणी, चहा, मसाले, चपाती आणि आता सगळ्याचा क्लायमॅक्स, जेवण रेडी आहे. हा तो क्षण जेव्हा घरातले सगळे अचानक किचनजवळ दिसू लागतात आणि सगळे खुश होतात. मी विचार करत होते जेवण झालं, पण खरं तर शेवटचा कोर्स या दोन्ही महाराजांसाठी ठेवलेला असतो. हे फक्त पाळीव प्राणी नाही आहे, घरातलेच लाडके सदस्य. त्यानंतर माझं एक पार्सल आले. या टूल्समध्ये फक्त शेती नाही, तर माझ्या मेहनतीची, माझ्या मातीची एक गोष्ट आहे, जी तुम्हाला पुढे गेल्यावर नक्कीच कळेल. बाहेर पाऊस पडते आणि राहुलची फरमाईश आली आहे, कांदा भजी आणि बटाटा भजी. लोक पावसात कॉफी पितात, पण आमच्याकडे मेनूवर असतात गरम गरम भजी आणि भरपूर प्रेम. चला, तुम्ही या भजी खायला. भजी केल्यानंतर मी इथे केलेला आहे गरम गरम शिरा. तुपाचा शिरा कोणाकोणाला आवडतो. तसं तिखट खाल्ल्यानंतर गोडही मला आवडतं फार. ही चुटकी नाही आहे, ही मेहनत आहे. त्याच्यानंतर चुटकीनंतर हे तयार झालेलं असतं आपल्याकडे. आणि त्यानंतर मी इथे तयारी करते वेलकम, कारण माझा भाऊ येणार होता आज आणि रक्षाबंधनसाठी मी तयारी करत होती. राखी म्हणजे फक्त दोर नाही, ती भावनांच्या मनगटावर बांधलेली माझी प्रार्थना आहे, त्याच्या सुखशांतीसाठी. गिफ्टपेक्षाही मोठी भेट म्हणजे आपलं नातं, जे प्रत्येक राखीला अजून घट्ट होतं. भेट मिळाली आणि मनात आलं, हे खरं तर माझ्या गोड खाण्याच्या सवयींचे सेलिब्रेशन आहे. चॉकलेट सेलिब्रेशन. त्याने मला ह्यावेळेस कॅडबरी सेलिब्रेशन दिलं होतं. आणि हे पैसे फक्त नोटा नाही, या भावाच्या प्रेमाच्या ठेवा आहे. म्हणूनच हा गुल्लक माझ्या आठवणींचं बँक आहे. आज घराचं वातावरण अजून गोड झालं आहे, कारण माहेरपणाला आलेली आहे दीदी आणि तिच्यासोबत तिचे लहानगे पारखरही आलेले. हे क्षण कॅमेऱ्यात नाही, मनात कैद करून ठेवायचे असतात. लहानग्या पावलांनी घरात येणं म्हणजे घराला देवाचा आशीर्वाद मिळणं. आज दीदीचं छोटंसं गोंजीरं बाळ घरात आलं आणि घरभर आनंद पसरला. आई म्हणायची, घरात लहान मुलं आलं की त्यांच्यासोबत सुख, समाधान आणि देवाचा आशीर्वादही येतो. म्हणूनच मी इथे भाकर तुकडा ओवाळून वेलकम केलेला आहे. तर हा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. भेटूया उद्या. गुड नाईट, बाय बाय.